नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर आज नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 रांगोळी काढणार आहोत. नेहमीसारख्या पटकन होणाऱ्या, सुंदर आणि छानही दिसतील अशा नाजूक रांगोळी आहेत. यामध्ये बघा मी प्लसचं साईन काढून घेतले आणि त्याच्यामध्ये एक अजून प्लसचं साईन काढले आणि त्याभोवती असे अर्धवट गोलाकार काढून घेतलेत आणि इथे बघा मी 2 डॉट्स दिलेत आणि त्यावरती रेषा काढायच्या आहेत. रांगोळी खूप सोपी आणि सुंदर दिसणारी युनिक रांगोळी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मी म्हणल्याप्रमाणे सबस्क्राईब पण करत आहात, लाईक पण करत आहात आणि कमेंट्स पण काही ताईंनी केल्या आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. या बघा 2 डॉट्स देऊन घेतलेत प्रत्येक अर्धा गोलाकारवर आणि अशा त्यामध्ये रेषा ओढून घेतल्यात. वाटत आहे का नाही सुंदर रांगोळी? खूप सोपी आणि नाजूक दिसणारी ही रांगोळी आहे. आणि यामध्ये आपण निळ्या कलरचे म्हणजे निळ्या रांगोळीचे मी ठिपके दिलेत. तुम्हाला जर दुसरे कलर द्यायचे असेल तर तुम्ही दुसराही कलर देऊ देत, पण एकदम गडद कलर वापरायचे आहेत रांगोळीमध्ये. त्यामुळे रांगोळी आपली छोटीशी असल्यामुळे उठून दिसते. तर ही होती आपली आजच्या भागातली पहिली रांगोळी. तुम्हाला कशी वाटली? आणि ही आहे दुसरी ठिपक्यांची रांगोळी. 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि त्यावरती अशा लाईन्स ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि 2-2 लाईन्सना जॉईंट करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला 2-2 लाईन्स द्यायच्या आहेत. एक मोठी आणि एक त्याच्यापेक्षा छोटी आणि नंतर मधल्या भागाकडे आपल्याला अशा लाईन द्यायच्या आहेत. ही पण रांगोळी खूप छोटीशी आणि सुंदर दिसणारी आहे. हे बघा. आता यावरती मी लाल रांगोळीने ठिपका दिला आहे. तुम्हाला दुसरा कलर द्यायचा असेल तर तुम्ही तो पण देऊ शकता. आणि त्याच्या साईडने असे 2-2 तुरे काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये असे व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यामध्ये असं गोल काढून त्यामध्ये व्हाईट कलर दिला आहे. तर ही होती आपली आजच्या भागातली दुसरी रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? आहे का नाही छोटीशी सुंदर आणि युनिक रांगोळी? अशाच नवनवीन छोट्या छोट्या रांगोळी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यास रांगोळी पाहता येतील. आणि ही आहे आपली आजच्या भागातली तिसरी रांगोळी. यामध्ये मी छोट्यासा माठाचा आकार दिला आहे आणि छोटंसं रोपटं काढलं आहे. त्यामध्ये काहीतरी युनिक आपल्याला नेहमीसाठी वेगवेगळ्या रांगोळी काढायच्या असतात. तर हे बघा मी यामध्ये असे छोटे छोटे पानं काढलेले आहेत आणि यामध्ये छोटीशी अशी बारीक बारीक डिझाईन काढून घेतली आणि साईडला असे डॉट्स देऊन घेतलेत. हा माठाचा आकार काढला इथे. त्याखाली अशा डॉट्स देऊन घेतले 2 लाईनच्या खाली आणि खालती आपल्याला ब्लू कलरने किंवा कोणत्याही कलरने तुम्ही असे डॉट्स काढून घेऊ शकता. मी अगदी झटपट होणाऱ्या, पटकन आपल्याला घाई गडबडीमध्ये काढता येतील अशा तुम्हाला रांगोळी दाखवलेल्या आहेत यामध्ये. तर मी इथे खाली हिरव्या रंगाचे डॉट्स देऊन घेते पानाच्या आणि माठाच्या खालती मी असे 5 ठिपके दिले. तर ही होती आपली तिसरी रांगोळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.